किती लागेल जी परीक्षा शुल्क? तर या ज्या पदवीच्या ज्या परीक्षा होत्या किंवा या भरणार आहात तर तुम्ही खुल्या कॅटेगरीचे असाल तर किती 500 रुपये लागतील आणि आरक्षण कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये लागतील. सप्पा सांगल्या गुरुजी बरोबर. हे तुमचं सवय नाही परवडली जी. कोणती रे? पैसे लागते म्हणल्या का नाही? कुठून पैसे आणून जी एवढे आले? एक गोष्ट सांग का तुम्हाला तुमच्या आनंदाची, हे सगळे जे पैसे आहेत नाही का, तुम्ही जेव्हा पेपरले जाल ना, पेपरले जाल तर यायचे किती? 400 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये वापस यायचे. 250 रुपये तुमचे भेटले का पैसे वापस? पण हे पैसे काहून असे ठेवले? काहून ठेवले? तुम्ही का करत होत्या पहिलं माहित आहे का? मस्त भरत होत्या फॉर्म. फॉर्म भरल्यावर पेपर द्यायला नाही जात होत्या. मुंबई फिराले, गुवाहाटी फिराले, जम्मू काश्मीर फिराले. त्याच्यामुळे त्यांची व्यवस्था परकट. मग हे जमानत रक्कम आहे. पेपर दिल्या तर पैसे वापस भेटतील, पेपर नाही दिल्या तर पैसे वापस भेटणार नाही. गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? सर पण का करू जी? मग वेळेवरच नाही का त्याची परीक्षेची डेट येते आणि मग माझ्याकडे जहाले पैसेच नाही राहायचे. हो का? फुकट जाणार रे, फुकट में चौकट. कसं आहे? येणं का बाबूराव, घेणं का चहा पटकन, नोकरी देणं का सटकन, असाच काम आहे. मग कसं आहे? येणं का शामराव, घेणं का चहा कसा? फुकट. जाल कसे? फुकट. पण कशानं? सर मला ते आपल्या गडचिरोलीच्या ट्रॅव्हलनं जातो. आपल्या पैशानं जा. तिकडे जात असेल तर कशानं जाल तुम्ही? ट्रेननं फ्री आहे. नाही तर तुम्ही मला मी ट्रॅव्हलनं जातो. ते तर म्हणाल बापा मी तर हवाई प्लेननं जातो जी. जमणार? म्हणजे परीक्षा शुल्काविषयी आता काही शंका आहे का तुमच्या मनात? म्हणजे तो फ्री झाला, सगळ्या पदाले झाला. आता दुसरी महत्वाची गोष्ट, सर हे मग परीक्षा कशी कशी होते? तर परीक्षा 4 पद्धतीने होते. किती पद्धतीनं? नाही हो करला जी, पक्का करला गुरुजी. जे एकाच परीक्षेचा अभ्यास नाही तर 4 सांगतो बघा. कसा? 4 परीक्षा पद्धती. परीक्षा पद्धती कशी राहते मग याची? CBT 1, CBT 2, कौशल्य चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे काय म्हणतात रे? कागदपत्र तपासणी. आणि 5वी कोणती? मेडिकल टेस्ट. कोणती टेस्ट? वैद्यकीय तपासणी. सगळ्या पोलीसवाल्यांना होते का नाही तुम्हाला? बरोबर आहे. मग तर हा पहिला पेपर म्हणजे पहिलं हे परीक्षा, हिला म्हणाचा पूर्व परीक्षा. हिला का म्हणाचा? पूर्व परीक्षा. इले का म्हणाचा? मुख्य परीक्षा. मग हिला का म्हणाचा? ही पहिली एक टेस्ट तुम्ही पात्र आहात का नाही ते चेक करायची. आणि ही तुम्ही तिथं ठेवाचा ओरिजिनल आहात का नाही हे तपासण्याची शेवटची टेस्ट. आणि मग त्याच्यानंतर हे वाली टेस्ट म्हणजे तुम्हाला रोगराई आहे का नाही. रोगराई असेल तर कसे म्हणजे तुम्ही कसे घ्याल का? नाही ना. बरोबर आहे का नाही? तुम्ही नोकरी लागण्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त पाहिजे का नाही? नाही तर तिकीट काय नाही, थांबगा माझी कंबर दुखत आहे, जवळ का पाहिजे तसा? ट्रेन सुटवायला नाही का त्याची? तर कंबरवाला काम नाही. म्हणून मग हे CBT का हो जी? आणि सर माझा आता नाही का लगेच दिवसात अभ्यास सुटला जी, माझ्यानं नाही का पेन नाही सोड. अरे काही टेन्शन नाही. कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट. काय? कॅम्प्युटर बेस म्हणजे कॅम्प्युटरवर असा टुबुक क्लिक करू परीक्षा देवाची आहे. जमला का नाही भजन? मग CBT तर हे पहिला पेपर. किती? 100 प्रश्न, 90 मिनिट. हो का गुरुजी? आणि अभ्यासक्रम काय याचा? मग अभ्यासक्रम मराठी आहे का? नाही, गणित. काय आहे? गणित. 30 प्रश्न. दुसरा बुद्धिमत्ता 30 प्रश्न. आणि GK म्हणजे काय? सामान्य ज्ञान. काय? सामान्य ज्ञान. 30 प्रश्न.
काम खत्तम मिट्टू झोऱ्या. कसा? सॉरी 40. हा हे किती? 40 झाले. 100. हा 100 प्रश्न 90 मिनिटं. सर गणित काय ते तेच आपण शिकलो, तेच जे तुम्हाला नेहमी शिकवतो का नाही तेच. इतरांसाठी याचा स्पेशल अभ्यासक्रमाचा मी व्हिडिओ घेईल, बरोबर आहे, आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचविल तात्पुरता इतकंच, बरोबर आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना, आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही. हा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो, बरोबर आहे. तर याच्यात पूर्णपैकी पूर्ण कसे मार्क घेता येईल हे सांगण्याची जबाबदारी कोणाची? मेरा ही जलवा, बरोबर आहे का नाही. पण हो जी गुरुजी, तुम्हाला हे मी जसं सांगतो त्या पद्धतीने योग्य पद्धतीने करून, योग्य पद्धतीने अभ्यास करून तुम्हाला ते पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात. पण त्यासाठी का करावं लागेल? प्रॅक्टिस मेक परफेक्ट. मी किती शिकवलं गुरुजी एवढे सांगता, तर एक काम काऊन नाही करायची? परीक्षा तुम्ही दिल्या तर काय होते जे नाही देऊ शकत परीक्षा. काऊन? माझं लग्न झाला, पोरं आहेत, सपा चांगला आहे, मी कहाले परीक्षा देऊ? परीक्षा कोण देईल आता? तुम्ही. काऊन? कुवारी मुंजिया. बायको कोणाला पाहिजे? तुम्हाला. नवरा कोणाला पाहिजे? तुम्हाला. पोरं कोणाला पाहिजे? तुम्हाला. पैसा कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे रे? तुम्हालाच पाहिजे ना. मग नोकरी कोणाला पाहिजे? मग अभ्यास कोणाला करायला पाहिजे? मग परीक्षा देईल कोण? परीक्षा नाही दिल्या तर कुवारी म्हणजे देतेत का? पोरगी देतेत नाही. मग कुवारी म्हणजे राहिल्या. मला म्हणा नको तवा. म्हणून हे बरं, हे होणार कशातून आहे? मराठी भाषेतून. मग मराठी भाषेतून शिकायचं आहे तर गणित शिकताना संख्या ज्ञान काय शिकणार आहात तुम्ही? संख्या ज्ञान म्हणजे काय शिकणार आहात? नैसर्गिक संख्या कोणती सांगता येईल का रे तुम्हाला? हिंदीत शिकल्यास तर प्राकृतिक संख्या. आहा प्राकृतिक संख्या का वर्णन कीजिए. क्या बात है. जमला का नाही? काय पूर्ण संख्या येते का नाही तुम्हाला? सरासरी येते का नाही तुम्हाला? टक्केवारी, प्रतिशत निकालो. 100 का 50% निकालो. मग तुमचा शत कोणाकडून निघला असता आणि प्रति किती झाला असता काही मोजाचा काम नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून गणित सोपं आहे. जे मी शिकवतो ते पेपरले 100% येईल. फक्त एक काही पुस्तके सांगतो जे आपल्याकडेच मिळतात, बरोबर आहे, डिस्काउंट वरती मिळतात. बुद्धिमत्ता हे तर काहीच नाही, जी आपलीच आहे. घडी शिकवतो का नाही? हा कॅलेंडर शिकवतो का नाही? शिकवतो ना. दिशा तेच येणार आहेत, बरोबर आहे का नाही. आणि नातेसंबंध, मामाचा पोरगा कोण होते, मामाची पोरगी कोण होते, मामाचा पोरगा संगी होते, मेवना मामाची पोरगी. ते तर माहितच आहे का नाही? तेच आहे का नाही. जीके राहिला प्रश्न सामान्य ज्ञानचा. सामान्य ज्ञान एकच पुस्तक वाचतात. कोणता? लुसेंट. कोणता पुस्तक वाचायचा? काऊन? याच्यात काय विचारते? हडप्पा संस्कृती. किंवा याचे पुस्तक मी तुम्हाला दुसरे सांगू शकतो, सांगतो नंतर मी तुम्हाला. हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो, सम्राट अशोक, चंद्रगुप्त. त्याच्यानंतर नृत्य, केरळचा नृत्य कोणता, पंजाबचा नृत्य कोणता, बरोबर आहे. भांगडा, भांगडा कसा? बांगडा मासा नाही, भांगडा, बरोबर आहे. हे म्हणजे हे सगळे आपली कला, संस्कृती, साहित्य, बरोबर आहे. अशा पद्धतीचा याचा अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम द्यायची जबाबदारी कोणाची? माझी. लवकरच यासाठी आपण बॅच पण सुरुवात करणार आहोत. आणि खास करून गडचिरोली आणि गडचिरोलीच्या परिसरातील आणि खास करून आपल्या आरमोरी लोकांसाठी महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मग सर हे पास व्हायला किती मार्क लागते जी? तर या पास व्हायला किती तुम्हाला किती लागेल? तुम्हाला
60 ते 65 प्रश्न तुमचे बरोबर असले, किती 100 पैकी? 100 पैकी किती? पोलीस भरतीला आता तुमचे 60-60 65-65 बरोबर होते का नाही रे? लागल्या का पोलीस भरतील तुम्ही? मग येते किती प्रश्न? काहीच लोक 60 किंवा 65 प्रश्न, 60 ते 65, 60 पासून पुढे किती मिळवा, 60 प्रश्न बरोबर, नोकरी पक्की 100%. कोणती तरी लागल, कोणती लागल मला माहित नाही, पण या 5 पैकी कोणती तरी एक 100% लागल तुम्हाला. ते जबाबदारी आपली का? म्हणजे कोणासोबत स्पर्धा करायची आहे का? शंकरपटात धावायचा आहे का? कोणत्या बैलाला हारवायचा आहे का? कुस्ती खेळायची आहे का? ना कुस्ती खेळायची आहे ना कोणाला हारवायचा आहे. का करायचा आहे? शांतपणे बसायचं आहे, योग्य पद्धतीने आपल्या उंदीर आपल्या हातात घ्यायचा आहे. कम्प्युटरचा माऊस नाही का रे, त्याला असा करू करू सोडवायचा आहे. बरोबर आहे? काही टेन्शन आहे का? काही टेन्शन नाही. किती प्रश्न? निगेटिव्ह मार्किंग आहे. हो ना, निगेटिव्ह मार्किंग आहे ना. 3 प्रश्न चुकले तर 1 प्रश्न वजा होते. बरोबर आहे? तर त्यामुळे काही घाबरायचं नाही. त्याची काय पद्धती आहे, पेपर कसा सोडवायचा ते सांगण्याची जबाबदारी आपली. बरोबर? चला, हे पूर्व परीक्षा पास केल्या, CBT 2 होते म्हणजे मुख्य परीक्षा. म्हणजे काऊन मुख्य परीक्षा होते याच्यात माहिती आहे ना तुम्हाला? अर्धे पोरं याच्यातले 50% पोरं सांगतो तुम्हाला पेपर द्यायला नाही जाय, काही जाते फुकट मध्ये राहते. चला न बे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे इथं चांगले लोक CBT मध्ये आणि मुख्य पूर्व परीक्षा पास करतात. तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जातात. मुख्य परीक्षेचे विषय कोणते? सेम विषय, फक्त काय तर गणित 35 प्रश्न, बुद्धिमत्ता 35 प्रश्न, 35 न 35 70 नाही 40 प्रश्न, 120 प्रश्न, 90 मिनिटं. सर येते किती मार्क घ्यावे लागतील? तर येते किती मार्क घ्यावा लागतील? 60 किंवा 60 ते 65च्या दरम्यान किती घ्या, सिलेक्शन पक्का. मग कौशल्यच असते कोणाले? ज्याच्यात टायपिस्ट नावाचा हे लागलेला आहे त्याची टायपिंगचे कौशल्य असणे. तर 2.5 ते 3 महिने भेटते. सर्टिफिकेट असेल तर काही टेन्शन नाही, त्या 2.5 ते 3 महिन्यात क्लास लावून टाका आणि टायपिंगची 1 नंबर प्रॅक्टिस करून टाका. झाला का नाही? ते तर येतेच का नाही ते विचारते. तो तुम्ही MSITचा सर्टिफिकेट आहे का? जी सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, तो आला तर मी फक्त पास झालोय, तुला काही येते काय? हे काही जात नाही. तो आता मी नोकरीला लागलो, त्याचा काम आता फक्त एवढा आहे का त्याच्यामध्ये चिवडा घेतो आणि दररोज खात जातो, चिवडा घेतो न खात जातो, बॅगेत ठेवलाय. मग तिकडून GR येते, कोणाकोणाचे MSITचे नाही, तेव्हा फक्त तो दाखवाले यायचे. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? आणि म्हणून लक्षात घ्या का येतं काय आहे, प्रत्यक्ष तुम्हाला येते का हे महत्वाचं आहे. तो कागद आहे का नाही याच्याशी तुमचा काही लेना देना नाही. लक्षात आला का? आणि मग कागदपत्र तपासणी याच्यात लक्षात ठेवायचं. जर तुम्ही आरक्षणवाले असाल तर तुम्हाला जे सर्टिफिकेट लागतात, स्टेटचा तुमच्याकडे जातीचा दाखला आहे तो चालणार, नॅशनॅलिटी लागेल तुम्हाला, आणि सेंट्रलचे ते त्यांचे दिलेलेच आहे. कागदपत्राचं काही टेन्शन नाही. पहिल्यांदा या प्रोसिजर आपण करू आणि मग कागदपत्र, मेडिकल तपासणी त्या गोष्टी नॉर्मल आहेत तुमच्यासाठी. तर अशा पद्धतीनं हे भव्य दिव्य जागा, किती जागा निघल्या आहेत या दोन्ही पदासाठी? 11,000 पेक्षा जास्ती आहेत. नुसत्या याच पदाच्या आपल्या पदवीच्या 8,000 पेक्षा जास्ती जागा आहेत. किती लक्षात आहेत का नाही? आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला ही पदं भरता येतील का नाही याच्यावर तुम्ही विचार करा. बरोबर आहे? आणि विचार करा म्हणजे सगळ्यांनी, ज्यांची पदवी झालेली आहे त्यांचे फॉर्म भरण्याची तारीख काय? फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली कधी रे? 14 सप्टेंबर 2024. शेवटची तारीख कधी आहे रे? अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2024. हे कोणासाठी आहे रे? तर हे पदवीवाल्यांसाठी आहे. आणि 12वी वाल्यासाठी 21 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म सुरू होतील. कधीपासून? 21 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म
सुरू होतील आणि किती 20 सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे तब्बल दोन्ही किती एक महिन्याची आहे। तर आता सांगा याच्यासाठी फॉर्म कोण कोण भरल तुमच्यापैकी? फाल्गुनी का? खरंच सांगतो सगळ्यांनी फॉर्म भरा आणि खूप जास्ती पेमेंट आहे, ते सुविधा खूप जास्ती आहेत आणि आपण पोलीस भरती तेथच राहिलो का नाही? आता बदला या जागा। दुसरी वय काय आहे रे? क्या वय माहिती पाहिजे का नाही आपल्याला? फॉर्म भरता होतं सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? वय माहित पाहिजे ना रे। वय नाही माहित राहील तर पोलीस भरतीला किती होते रे तुमचे वय? ए पुट्यानो 32 होती का वय तुमची? 32च्या वर तर हे तर गुडघे झाले असाल नाही का? अर्धे गुडघे, अर्ध गुडघे तरी भरू शकता। कसे अर्ध गुडघे लोकही भरू शकता फॉर्म भरण्यासाठी। याच्यासाठी वय पहा, वय किती आहे रे? ओपन साठी 18 ते 36। याच्यातही 3 वर्ष कोरोना कालावधी होता का नाही? तर त्याच्यामुळे त्याचे 3 वर्ष भेटले रे, म्हणजे 18 ते किती झाले? 39 वर्ष। बरोबर आहे। कॅटेगरी वाले जर असेल समजा तर तो तुमचं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटते, म्हणजे किती वर्षापर्यंत? 18 ते 41 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता। किती? आणि हे पदवीसाठी झाली वयोमर्यादा। आणि 12वी साठी 18 ते 33 3 वर्ष कायचे रे? कोरोनाचे, म्हणजे किती झाले? 1 पर्यंत भरू शकतात 18 ते 36 पर्यंत। लक्षात आलं का? आणि हे ऍड कधी आली? 5 वर्षानंतर आली। किती वर्षानंतर आली? आणि याच्याबद्दल माहिती नव्हती आणि तुमच्या भाषेत आली, म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे भरलेलं पाहिजे। बरोबर आहे का नाही? बस शेवटचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण नेहमी स्वप्न बघितले कशाचे? खाकी वर्दीची। चांगली गोष्ट आहे, खाकी वर्दीत जाऊच आपण, पण खाकी वर्दी जर येत नसेल तर रेल्वेचं जे गोष्ट आहे, दरवर्षी जागा लवकर निघतात, परीक्षा लवकर होते आणि रिझल्ट लवकर येते MPSC पेक्षाही। बरोबर आहे की नाही? म्हणून भक्कम जागा असते। जागा कशा असते? बुहूच्या बुहू जागा निघतात। कशा जागा निघतात? कशा जागा निघतात रे? बुहू जागा निघतात। या बुहू जागामध्ये तुम्हाला किती जागा पाहिजे? 1। किती जागा पाहिजे? फक्त 1। आणि म्हणून सगळ्यांनी एक संकल्प करा, यानंतर गडचिरोली जिल्हा कुठेही मागे राहणार। जशी आम्ही खाकी वर्दीचे स्वप्न बघतो, यापुढे गडचिरोली जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामधले गडचिरोली जिल्ह्यातले सगळेच पोरं, आम्हाला सगळे लोक काय म्हणतात? मागासवर्गीय म्हणतात। याच्यानंतर या गडचिरोली जिल्ह्याला शैक्षणिक दृष्ट्या विकसित करण्याची जबाबदारी तुमच्या युवकांची। याला कारण माझा बाप या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनपढ आहे, माझा बाप या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय आहे, माझा बाप या जिल्ह्यामध्ये आदिवासी आहे। बरोबर आहे? माझा बाप या जंगलामध्ये राना वनात जंगलात राहते। बरोबर आहे? पण माझा बाप आपले जे पोरं आहे, पोरांना सर्वोत्कृष्ट घडवण्याचं काम स्वतःच्या रक्ताच्या घामाच्या डांबराचं पाणी करू चांगले संस्कार करून करू शकते। हे तुम्हाला आज दाखवण्याची गरज अख्ख्या महाराष्ट्राला आलेली आहे। लोक तयारी करतायत, आम्ही कुठे कमी नाहीत, आणि म्हणून आरमोरीमध्ये तीच सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे। राजपथ अकॅडमीच्या माध्यमातून ते तुम्हाला करायचं आहे। बरोबर आहे का नाही? आणि म्हणून स्वप्न तुम्ही बघा, तुमच्या आई वडिलांना सांगा, आज तू राबत आहेस, आज तू जे कष्ट घेत आहेस त्या कष्टाचं चीज मी करणार आहे, आणि उद्या राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो, राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो, माझ्यासाठी स्वतःचा जीव वेळा गाळतो। एवढे त्याची अपेक्षा, एवढे त्याला हवे, ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे, ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे। तुमच्याही मायबापांच्या झोपडीमध्ये विकासाचा, तुमच्या शिक्षणाचा, त्यांच्या स्वप्नांचा एक दिवा लागला पाहिजे, अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो। सगळ्यांनी चांगल्या आवाजात म्हणा, हे नवीन संधी आणल्याबद्दल गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। धन्यवाद।